शेणाचं क्वालिटी या पद्धतीने आज म्हणजे गाई निरोगी गाईचं जे लक्षण आहे त्या शेणाचं जर आपण हे केले त्या गाईची कात तर सांगतेच निरोगीपणा तिचा. त्याबरोबर शेणाची ही जी पवठी आहे किंवा ह्या पद्धतीच्या गड्या आहेत त्या गड्यातून गाईच्या आरोग्याचं खरं म्हणजे हा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आम्ही मिस्टर शुभम चव्हाण यांच्या गोठ्यातच आहे. एक महिना दीड महिन्यानंतर आलोय मी. कारण आता सगळ्याच गायांचं जास्त दूध देणाऱ्या गाया असून सुद्धा शेणाची क्वालिटी ही सांगते. आणि 30+ जे ह्या गोठ्यामध्ये 30+ कणायचा 30+ वापरलं जात आहे. त्यामुळे गायींचं आरोग्यात सुद्धा बघा सुधारणा कशी आहे. एकदम त्यांच्या डोळ्यात सुद्धा जे तेज आहे गाईच्या चकचकीतपणा आहे त्याची कातडीमधला चकचकीतपणा आहे गाईच्या शरीराची ठेवण आहे हे सर्व काही सांगूत म्हणजे गाईचा ह्या चांगल्या व्यवसायाचा आरसा आहे हा. तर या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी हे बघा गाईचं शेण. मिस्टर शुभम दादा म्हणजे ज्या काही सूचना असतात गोठ्यात ज्या आम्ही वारंवार देतो त्या अगदी तंतोतंत पाळतात. नेहमी त्यांच्याकडं म्हणजे माझं एक जे आदर्श गोठे आहेत माझ्या महाराष्ट्रातील ज्या ज्या गोठ्यांना मी हे करतो मार्गदर्शन करत असतो त्या गोठ्यांमधील शुभमदादा एक त्या लोकांमधील ठराविक लोकांमधील एक आदर्श गोठा म्हणून मी नक्कीच शुभमदादाला मी नेहमी हे देतो. असं शुभमदादाने गोठ्यामध्ये जनावरांना आता थोड्या वेळात बाहेर काढतील खाणं त्यांचं जेवण संपत आलेलं आहे. जेवण संपल्यानंतर दिवसभर 24 तास त्यांना पाण्याची अशी सोय केलेली प्रत्येक गाईला. त्यामुळं जनावराला जेवढं पाहिजे तेवढं पाणी मिळाल्यामुळं त्यांचं आरोग्य खरोखर सुंदर राहिलेलं आहे. आणि शुभमदादाला जसं मी जेव्हापासून मार्गदर्शन करतोय गेले मला वाटतं ते 2.5 ते 3 महिने होऊन गेलेत. शुभमदादाच्या गोठ्यामध्ये सदृढ हे कालवड सदृढ कालवड एकदम छानपैकी झालेली आहे. या गाईनी ज्यांनी ह्याला कन्हयाचं जन्नी पण या गाईनी खाल्लं होतं त्यामुळे विताना सुद्धा कुठली तकलीफ झालेली नाही. वार सुद्धा 3 तासाच्यात पडून गेली. आता गाई एकदम निरोगी आणि छान आहे. हे शुभम दादांच्या कालवडी मी मागच्या 2 महिन्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कालवडींचं हे दाखवलं होतं. कालवडींची वजन सुद्धा एकदम म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त वजन वाढलेलं आहे. त्याचं कारण आहे की शुभम दादाचं स्वतःचं मॅनेजमेंट शुभम दादा अगदी काळजीपूर्वक कालवडींकडे लक्ष असतं. घरातल्या एखाद्या सदस्यासारखं त्यांना जीव लावतात. आता 2 कालवडी शुभमदादाच्या साधारणतः 200 किलोच्या आसपास आलेल्या आहेत. येत्या साधारणतः 2 महिन्यामध्ये 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्या 100% लागवडीसाठी तयार होतील असं मला खात्री आहे. 2 महिन्यामध्ये तयार होतील कारण त्यांचं अजून अपेक्षित वजन 70 किलो अपेक्षा आहे की वजन वाढलं पाहिजे तर आपण त्याला सिमेंट करू शकतो. तर असं आहे. या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी जर केलं तर नक्कीच दूध व्यवसाय फायदेशीर करायला खरोखर वेळ लागणार नाही आहे. हे सदृढ वासरे असे या पद्धतीचे कालवडी जलमणे हे गोट्याचे खरं तर एक फार चांगली बाब आहे. कालवडी सदृढ म्हणजे जलमताच त्या सदृढ आणि सशक्त आरोग्यवान असावेत. एक चांगलं उदाहरण आहे शुभमदादाचं. ओके.